Hello everyone. In last lecture, we discussed about the transistor, working. Then we discuss about the configurations. Okay, आपण configuration बघितले, working बघितलं. त्यानंतर आपण relation between alpha and beta बघितलं. So in that relation, we find out alpha in terms of beta and beta in terms of alpha. So alpha is equals to what? Beta upon 1 plus beta, or we can say beta plus 1, and beta is equals to alpha upon 1 minus alpha. Okay, beta is equals to alpha upon 1 minus alpha. Then in last lecture we discuss about the different examples in your exercise. Okay, so in this lecture we discuss the transistor as an amplifier and the VI characteristics of transistors. भावना आज आपण दोन पॉइंट डिस्कस करणार आहोत. पहिला पॉइंट म्हणजे काय तर व्हीआय कॅरेक्टरिस्टिक्स ट्रान्झिस्टरची, आणि दुसरा पॉइंट म्हणजे तर ट्रान्झिस्टर ऍज अन एम्प्लिफायर म्हणजे काय असतं हे आपण डिस्कस करणार. सो फॉर व्हीआय कॅरेक्टरिस्टिक्स of transistor, VI characteristics of transistor. Actually, transistor consists two characteristics. Transistor consists two characteristics: input characteristics and output characteristics. Because we know that in transistor there are two currents, one input current and another current is output current. Okay, and there are two voltages, input voltages and output voltage. इथं दोन व्होल्टेज असतं बाळांनो, इनपुट व्होल्टेज आणि आउटपुट व्होल्टेज. सिमिलरली इनपुट करंट आणि आउटपुट करंट असतं. सो म्हणूनच ट्रान्झिस्टर ची ज्यावेळी आपण व्हीआय कॅरेक्टरिस्टिक्स ड्रॉ करतो त्यावेळी आपल्याला दोन कॅरेक्टरिस्टिक्स मिळतात. फर्स्ट दिस इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स अँड सेकंड वन इज आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स. सो ऑब्वियसली आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स इज रिलेटेड टू व्हॉट? आउटपुट पॅरामीटर्स. सो लास्ट लेक्चरला बाळांनो आपण कॉमन इमिटर आपण लर्न करतोय, हे लक्षात घ्या. Okay, we are not discussing about common base and common collector. We just learn about common emitter in your syllabus, in NCERT point of view and in state board point of view. So in that common emitter there are two characteristics. Obviously common base जरी असलं तरी दोन characteristics असतात, common collector जरी असलं तरी दोन characteristics असतात, इनपुट आणि आउटपुट. पण तिथं पॅरामीटर्स वेगळे असतात. इनपुटचे करंट आणि व्होल्टेजचे पॅरामीटर वेगळे असतात आणि आउटपुटचे करंट आणि व्होल्टेजचे पॅरामीटर वेगळे असतात. ओके, सो ऍज पर कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन द इनपुट पॅरामीटर्स ऑफ दिस कॅरेक्टरिस्टिक्स, व्हीआय कॅरेक्टरिस्टिक्सचे इनपुट पॅरामीटर्स कुठले जे आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलं बाळांनो. सो इनपुट पॅरामीटर्स आर, इनपुट पॅरामीटर्स कुठले असतात तर इनपुट पॅरामीटर्स मध्ये करंट जो असतो, करंट काय असतो? करंट इज IB. आपल्याला माहिती आहे इनपुट पॅरामीटर करंट काय असतो? IB असतो. आणि व्होल्टेज काय असतं बाळांनो? व्होल्टेज VBE. इनपुट पॅरामीटर मध्ये व्होल्टेज काय असतं? VBE असतं. सिमिलरली आउटपुट पॅरामीटर मध्ये कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन बद्दल सांगतो मी. आउटपुट पॅरामीटर मध्ये करंट कुठला असतो सांगा? आउटपुट पॅरामीटर मध्ये आपण करंट बघितला होता. कुठला करंट असतो आउटपुट मध्ये? पटकन सांगा. करंट कुठला असतो आउटपुट पॅरामीटर मध्ये? आपण लास्ट लेक्चरला डिस्कस केलं होतं. आउटपुट पॅरामीटर मध्ये करंट कुठला असतो बाळांनो? पटकन सांगा. इनपुट पॅरामीटर्स मध्ये करंट असतो IB, बरोबर ना? व्होल्टेज असतं VB. व्हेरी गुड सर्वेश. करंट इज IC. व्हेरी नाईस बेटा. करंट इज IC. दिस इज आउटपुट पॅरामीटर करंट. व्हेरी गुड सूरज. करंट इज IC. देन व्होल्टेज. व्हेरी गुड म्हणाली. व्होल्टेज काय असणार आहे? व्होल्टेज काय असतं सांगा पटकन. व्होल्टेज आउटपुट पॅरामीटर मध्ये व्होल्टेज काय असतं? व्होल्टेज इज कॉमन इमिटर कॉन्फिगरेशन मध्ये इनपुट पॅरामीटर करंट IB आणि VB असतो. व्हेरी गुड सर्वेश. आउटपुट पॅरामीटर मध्ये व्होल्टेज असतं VCE. व्हेरी नाईस बेटा. VCE. ओके, VCE. सो दिस इज द व्होल्टेज ऑफ आउटपुट पॅरामीटर. सो हे लक्षात घ्या, हे आपल्याला आउटपुट साइडला व्होल्टेजेस बघितलेत आपण. ओके, हे व्होल्टेज आणि करंट कुठं बघितलं आपण? आउटपुट साइडला, म्हणून ह्याला आउटपुट पॅरामीटर म्हणायचं. आणि हे जे इनपुट पॅरामीटर म्हणजेच काय? हे आपण करंट आणि व्होल्टेज जे आहे ते कुठं बघितलं आपण?
तर इनपुट साइडला त्या सर्किटच्या कॉमन इमिटर कॉन्फिगरेशनचे सर्किट ड्रॉ केलं होतं, त्याच्या इनपुटला हा करंट आणि व्होल्टेज होतं आणि त्याच्या आउटपुटला हा करंट आणि हे व्होल्टेज होतं, म्हणूनच ह्याला आउटपुट पॅरामीटर्स आणि ह्याला काय म्हणायचं, इनपुट पॅरामीटर्स. नाव व्हॉट इज द नाव युजिंग दिस पॅरामीटर्स वी आर डिस्टिंग्विश दिस कॅरेक्टरिस्टिक्स. त्या पॅरामीटरचा यूज करून बाळांनो आपण कॅरेक्टरिस्टिक्स डिस्टिंग्विश करतो, हे लक्षात घ्या. आता जर आपण हे दोन पॅरामीटर यूज केले VI कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये, सो ऑब्विसली देयर इज अ व्होल्टेज अँड करंट, हे लक्षात घ्या. या VI कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये जर आपण हे दोन पॅरामीटर्स यूज केले बाळांनो तर त्याला इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतात. ओके, व्हेन वी आर युजिंग दिस टू पॅरामीटर्स देन इट इज कॉल्ड इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स. रिमेंबर दॅट, इनपुट VI कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, आणि जर आपण हे दोन पॅरामीटर्स यूज केले तर ह्याला काय म्हणतात, आउटपुट VI कॅरेक्टरिस्टिक्स. आउटपुटचे पॅरामीटर यूज केले तर त्याला आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स म्हणायचं आणि इनपुटचे पॅरामीटर यूज केले तर त्याला इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स म्हणायचं. व्हेरी सिंपल. ओके, इनपुटचे पॅरामीटर्स यूज केले तर इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स आणि आउटपुटचे पॅरामीटर यूज केले तर आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स. म्हणून ट्रान्झिस्टर मध्ये दोन कॅरेक्टरिस्टिक्स असतात बाळांनो, VI कॅरेक्टरिस्टिक्स, एक तर इनपुट किंवा आउटपुट. बोर्डला बाळांनो 2 मार्काला क्वेश्चन विचारतात, ड्रॉ दी आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रान्झिस्टर. तर त्यावेळी तुम्हाला त्या पॅरामीटरचा यूज करून कॅरेक्टरिस्टिक्स ड्रॉ करायचे आहे, हे लक्षात घ्या. आणि कधी कधी क्वेश्चन विचारतात की ड्रॉ दी इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दी ट्रान्झिस्टर. सो त्यावेळी तुम्हाला ह्या पॅरामीटरचा यूज करून फिगर ड्रॉ करायचे. 2 मार्क्ससाठी बाळांनो कॅरेक्टरिस्टिक्स विचारतात. ओके, ऑलरेडी प्रिव्हियस एक्झाम मध्ये या कॅरेक्टरिस्टिक्स विचारलेल्या आहेत, ड्रॉ करा म्हणून. ओके, सो एक तर आयदर इनपुट विचारतील किंवा आउटपुट विचारतील. आता डेफिनेशन बघा, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स. सो व्हेरी सिंपल डेफिनेशन, VI कॅरेक्टरिस्टिक्स आहे म्हणजे आपल्याला व्होल्टेज आणि करंटचं रिलेशन घ्यायचं आहे. ओके, VI कॅरेक्टरिस्टिक्स आहे म्हणजे आपल्याला व्होल्टेज आणि करंटचं रिलेशन घ्यायचं आहे. नीट लक्ष द्या मी काय सांगतोय. तर डेफिनेशन ऑफ इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स इज दी variations of base emitter voltage with base current when the collector emitter voltage is constant. What I said, the variations of base emitter voltage, VB म्हणजेच काय बाळांनो, बेस इमिटर व्होल्टेज विथ IB म्हणजेच काय, बेस करंट, with base current when VCE म्हणजेच काय, कलेक्टर इमिटर व्होल्टेज इज कॉन्स्टंट. सो इन शॉर्ट लिहितोय बघा मी इथं डेफिनेशन, व्हॅरिएशन्स ओके, VB with IB when VCE is constant, when VCE is constant. So that is the definition, that is called the input parameter, इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स. त्याला आपण काय म्हणतो, इनपुट कॅरेक्टरिस्टिक्सची डेफिनेशन म्हणतो. बघा मी शॉर्ट मध्ये लिहिले, व्हॅरिएशन्स VB विथ IB. VB म्हणजेच काय, बेस इमिटर व्होल्टेज, आणि IB म्हणजेच काय, बेस करंट. ओके, व्हेन VC इज कॉन्स्टंट, ऍट दॅट टाइम VC कॉन्स्टंट असतो. म्हणजेच काय, जे आपलं ट्रान्झिस्टरचं आउटपुटचं व्होल्टेज आहे कलेक्टर इमिटरच्या अक्रॉसचं, ते काय असतं, कॉन्स्टंट असतं, हे लक्षात ठेवा. ओके, ऍट दॅट टाइम VC is constant and that variations is called the input VI characteristics of a transistor. ओके, त्यालाच आपण काय म्हणतो, इनपुट VI characteristics of transistor म्हणतो. आता इथे जे डेफिनेशन आपण लिहिणार आउटपुट मध्ये, आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स सेम डेफिनेशन, व्हॅरिएशन्स, फक्त आपण इथं चेंज काय करणार आहे बघा, व्हॅरिएशन्स विथ VC, आता VC विथ IC. ओके, व्हॅरिएशन विथ VC, व्हॅरिएशन्स ऑफ VC विथ IC. VC म्हणजेच काय, कलेक्टर इमिटर व्होल्टेज. VC म्हणजेच काय, कलेक्टर इमिटर व्होल्टेज विथ IC म्हणजेच काय, कलेक्टर करंट. म्हणजे आपल्याला व्हॅरिएशन्स कोणाचे बघायचे आहेत आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये, तर VC म्हणजे कलेक्टर इमिटर व्होल्टेजचे आणि कलेक्टर करंटचे, ह्याचे व्हॅरिएशन जे असतात त्यालाच आपण काय म्हणतो, तर आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स म्हणतो. अँड ऍट दॅट टाइम IB विल बी कॉन्स्टंट. ओके, इथं IB काय असतो बाळांनो, व्हेन IB इज कॉन्स्टंट, हे लक्षात घ्या. इथं IB काय असतो बाळांनो, कॉन्स्टंट असतो. हिअर IB इज कॉन्स्टंट.
सो वेन एव्हर वी कॅन राईट द डेफिनेशन फॉर आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स. ठीक आहे, कधी एक्झामला विचारत नाहीत, फक्त लक्षात ठेवा. आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे आपण काय लक्षात ठेवतो, तर व्हॅरिएशन्स ऑफ व्हीसी विथ आयसी व्हेन आयबी इज कॉन्स्टंट. व्हीसी म्हणजेच काय, कलेक्टर इमिटर व्होल्टेज. आयसी म्हणजेच काय, कलेक्टर करंट. आयबी म्हणजेच काय, बेस करंट. ओके, आयबी कॉन्स्टंट असतो आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये, व्हीसी आणि आयसी मध्ये काय होतात, व्हॅरिएशन्स होतात. ओके, सिमिलरली इथे लक्ष द्या, इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये व्हॅरिएशन्स कोणामध्ये असतात, तर बेस इमिटर व्होल्टेज मध्ये. ओके, व्हॅरिएशन्स कुठे असतात, बेस इमिटर व्होल्टेज मध्ये आणि बेस करंट मध्ये. ओके, सो ऑब्विसली इथं एक्स ऍक्सिस वर व्हीबी असणार आहे आणि वाय ऍक्सिस वर काय असणार आहे, आयबी असणार आहे, हे लक्षात ठेवा. आणि या दोघांमध्ये व्हॅरिएशन जे मिळतात आपल्याला, ती म्हणजेच काय, इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स आहे. ओके, आणि त्यानंतर व्हीसी काय असतं बाळांनो, कॉन्स्टंट असतो. म्हणजे कलेक्टर इमिटर व्होल्टेज इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काय असतं, कॉन्स्टंट ठेवायचं असतं. वी कॅनॉट चेंज दिस व्होल्टेज प्रॅक्टिकली. ओके, so these parameters are important for input characteristics and output characteristics. आता या पॅरामीटरचा यूज करून मी इथं फिगर ड्रॉ करतोय, नीट लक्ष द्या. फॉर इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स अँड आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स, त्या पॅरामीटरचा बाळांनो यूज करून मी आता काय ड्रॉ करतोय, फिगर ड्रॉ करतोय, नीट लक्ष द्या. कॅरेक्टरिस्टिक्स ड्रॉ करतोय मी इथं. सो ऑब्विसली पहिली जी कॅरेक्टरिस्टिक्स आहे ती म्हणजेच काय बाळांनो, तर इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स. तो इथं मी लिहितो फर्स्ट हेडिंग इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स. ऑब्विसली इट इज व्हीआय. इथं मी हेडिंग दिले ऑलरेडी, व्हीआय कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रान्झिस्टर. ओके, सो पहिल्यांदा आपण इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स ड्रॉ करतोय, बघा नीट. आताच मी सांगितलं की एक्स ऍक्सिस वर काय असणार आहे, करंट असणार आहे. एक्स ऍक्सिस वर काय आहे, तर करंट आहे बाळांनो. तो सॉरी, वाय ऍक्सिस वर करंट आहे आणि हा करंट कुठला आहे, आयबी, आणि हा मायक्रो एम्पियर मध्ये असतो. वाय ऍक्सिस वर काय बाळांनो, आयबी आहे आणि तो कशामध्ये असतो, मायक्रो एम्पियर मध्ये. आणि एक्स ऍक्सिस वर काय बाळांनो, व्हीबी आहे. ओके, आणि व्हीबीचं व्होल्टेज हे लो व्होल्टेज आहे, हे लक्षात घ्या. व्हीबी इज लो व्होल्टेज आणि त्यामुळे आपण जो स्टार्ट करणार आहे तो 0.2 व्होल्ट पासून करणार. 0.2, 0.4, 0.6 व्होल्ट, 0.8 व्होल्ट. ओके, आणि 1 व्होल्ट. त्यानंतर इथं मायक्रो एम्पियर मध्ये 20 मायक्रो एम्पियर, 40 मायक्रो एम्पियर, 60 मायक्रो एम्पियर, 80 मायक्रो एम्पियर आणि 100 मायक्रो एम्पियर. ओके, हे लिहिल्यानंतर बघा मी वाय ऍक्सिस वर काय घेतलंय, करंट घेतलाय आणि एक्स ऍक्सिस वर काय घेतलंय, व्हीबी. हेच व्हॅरिएशन दाखवायचे आहेत ना आपल्याला. इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये व्हॅरिएशन बिटवीन काय दाखवायचं आहे, इनपुट करंट आणि इनपुट व्होल्टेज मध्ये व्हॅरिएशन दाखवायचे आहे. ट्रान्झिस्टरचं इनपुट व्होल्टेज कुठलं आहे, व्हीबी, आणि इनपुट करंट कुठला आहे, आयबी. आयबी हा मायक्रो एम्पियर मध्ये असतो का, बिकॉज इट इज व्हेरी स्मॉल करंट इन दॅट ट्रान्झिस्टर, म्हणून तो मायक्रो एम्पियर मध्ये असतो. आणि हे मायक्रो एम्पियर मधले आपण रिडिंग्स इथं लिहिलेले आहेत. आणि एक्स ऍक्सिस वर आपण व्हीबी हा पण काय आहे, लो व्होल्टेज आहे, हे आपल्याला माहिती आहे. व्हीबी जो आपण फॉरवर्ड बायस मध्ये अप्लाय करतो ते काय आहे बाळांनो, लो व्होल्टेज आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्यावेळी जी आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स मिळते बघा, कॅरेक्टरिस्टिक्स कशी मिळते, आपल्याला व्हीसी कॉन्स्टंट ठेवायचा. तर फॉर एक्झाम्पल मी 10 व्होल्ट ठेवला, किती ठेवला, व्हीसी 10 व्होल्ट. व्हीसी इज इक्वल टू, जर मी 10 व्होल्ट ठेवलं स्टार्टिंगला, तर बघा मला जी कॅरेक्टरिस्टिक्स मिळते ती अशा पद्धतीची. 0.7 नंतर काय होणार आहे, देर इज ए सडन राईज इन करंट. लुक इट हिअर, या पॉइंटला, नी पॉइंटला किती व्होल्टेज आहे, इथं 0.7 व्होल्ट आहे. तो 0.7 नंतर काय होतं, त्या कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काय होतो, सडन राईज. म्हणजे हा फॉरवर्ड बायस करंट आहे. ओके, हा फॉरवर्ड बायस करंट आहे, म्हणजेच फॉरवर्ड बायस डायोडची कॅरेक्टरिस्टिक्स आहे. सिमिलर कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स म्हणून मिळते ट्रान्झिस्टर साठी. ओके, आपल्याला माहिती आहे की इमिटर बेस जंक्शन मध्ये जो बॅरियर असतो किंवा जी डिप्लेशन रिजन असते ती कधी रिमूव्ह होते किंवा कधी ती व्हॅनिश होते, ऍट 0.7. सो तिथं जो करंट आयबी इन्क्रीज होतो, आयबी कुठे इन्क्रीज होणार आहे, ऑब्विसली 0.7. ज्यावेळी आपण इनपुट व्होल्टेज व्हीबी किंवा ट्रान्झिस्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज काय होईल, 0.6 to 0.7 त्यामध्ये असेल, त्यावेळी तिथून काय होईल, करंट इन्क्रीज व्हायला स्टार्ट होईल आणि एक्स्ट्रीमली तो करंट काय होतो, इन्क्रीज होतो. आणि ह्यावेळी आपण काय घेतलंय बाळांनो, व्हीसी कॉन्स्टंट घेतलाय बघा.
10 व्होल्ट घेतला. जर आपण VCE 12 व्होल्ट घेतला तर ह्याच्याऐवजी थोडीशी आधी आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स मिळते, म्हणजे 0.6 ला काय होतं, सडन राईज इन करंट होतो. बघा 0.6 ला काय होतं, सडन राईज इन करंट होतो. हे VCE इज इक्वल टू जर आपण 12 व्होल्ट घेतलं तर, कारण आपण आउटपुटचं व्होल्टेज इन्क्रीज करतोय, हाय व्होल्टेज प्रोव्हाइड करतोय, सो ऑब्विसली थोडं आधी आपल्याला काय मिळते, सडन राईज इन करंट मिळतो IB मध्ये. हे लक्षात घ्या. जर मी VC इज इक्वल टू किती घेतलं, 12 व्होल्ट घेतलं तर थोडस आधी आपल्याला काय मिळतो, सडन राईज इन मिळतो. थोडस आधी म्हणजेच काय, 0.6 च्या दरम्यान आपल्याला काय मिळतं, सडन राईज इन करंट मिळतो IB मध्ये, इनपुट करंट. ओके, आणखी व्होल्टेज इन्क्रीज केला, 14 व्होल्ट केला की पुन्हा तुम्हाला थोडंसं आधी मिळेल. पण लक्षात घ्या की ह्याची जी रेंज आहे ती एवढीच राहते, 0.6 to 0.7. ओके, त्याच वेळी ते बॅरियर रिमूव्ह होईल आणि त्याच वेळी त्यातून करंट काय फ्लो होईल, IB हा करंट फ्लो होईल. सो दिस इज द इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स. दिस इज द इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द ट्रान्झिस्टर. ओके, आणि ह्याला VI कॅरेक्टरिस्टिक्स का म्हणायचं, कारण इथं आपण व्होल्टेज घेतलंय X ऍक्सिस वर आणि Y ऍक्सिस वर काय घेतलंय, करंट. सो दिस रिलेशन इज बिटवीन व्होल्टेज अँड करंट, दॅट्स व्हाय इट्स नेम इज VI. ओके, गॉट इट. त्यामुळे त्याचं नाव काय आहे, VI आहे. आता सेकंड कॅरेक्टरिस्टिक जी आहे बाळू, ती आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स आहे ट्रान्झिस्टरची. तो इथं मी आउटपुट कॅरेक्टरिस्टिक लिहितो ऑफ ट्रान्झिस्टर, आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रान्झिस्टर. नीट लक्ष द्या. सो यामध्ये पुन्हा Y ऍक्सिस वर आपल्याला करंट ड्रॉ करायचा आहे, पण तो करंट बाळू काय असणार आहे Y ऍक्सिस वरचा, ऑब्विसली दिस करंट इज नाव IC, कारण आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स आहे. सो आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्सचा आपल्याला करंट बघायचा आहे. सो आउटपुट पॅरामीटर काय आहे करंट मध्ये, तर तो आहे IC. सो आउटपुट पॅरामीटर IC आहे, म्हणून मी इथं IC लिहिलं पहा. ओके, आणि IC जो असतो तो कशामध्ये असतो, तर मिली अँपिअर मध्ये असतो. IC व्हॅल्यू इज इन मिली अँपिअर, रिमेंबर दॅट. IC ची जी व्हॅल्यू आहे ती मिली अँपिअर मध्ये असते. सो आता इथून आपण 2 मिली अँपिअर, 4 मिली अँपिअर साठी रिडिंग्स घेणार, 6, 8 आणि इथं 10 मिली अँपिअर. सिमिलरली इथं X ऍक्सिस वर काय असतो, VCE असतो. भावनो X ऍक्सिस वर काय असतं, VCE, आउटपुट व्होल्टेज, ट्रान्झिस्टरचा आउटपुट व्होल्टेज म्हणजेच काय, कलेक्टर इमिटर व्होल्टेज. कलेक्टर इमिटर व्होल्टेज आणि IC मधले व्हॅरिएशन्स म्हणजेच काय, आउटपुट कॅरेक्टरिस्टिक. हे लक्षात घ्या. सो इथं 2 व्होल्ट, 4 व्होल्ट, 6 व्होल्ट, 8 व्होल्ट, 10 व्होल्ट, 12 व्होल्ट असं मी रिडिंग्स घेतलेले आहेत. At that time IB constant. At that time IB is constant. So look at here how the characteristics we are getting. For IB is equals to 10. IB जर मी 10 मायक्रोएम्पियर घेतला बाळनो, बघा IB जर मी इथं 10 मायक्रोएम्पियर कन्सिडर केलं तर मला जी कॅरेक्टरिस्टिक्स मिळते, आउटपुट कॅरेक्टरिस्टिक्स, सो इट्स लुक लाईक दिस फिगर. तो अशा पद्धतीचा कर्व मिळतो आपल्याला. थोडा वेळ तो इन्क्रीज होतो आणि आफ्टर दॅट इट इज सॅच्युरेटेड. ओके, थोडा वेळ तो काय होतो, इन्क्रीज होतो. म्हणजे IC जो आहे तो 2 मिली अँपिअर असणार आहे ऍट IB इज इक्वल टू 10 मायक्रोएम्पिअर. बघा नीट, IC जो आहे तो काय असणार आहे, 2 मिली अँपिअर असणार आहे व्हेन IB इज इक्वल टू 10 मायक्रोएम्पिअर. पुन्हा बाळू जर आपण IB इन्क्रीज केला, जसं मी इथं VC चेंज केला, IB कॉन्स्टंटच आहे. ओके, फर्स्ट टाइम आपण IB कॉन्स्टंटच ठेवतो आणि त्यावेळी आपल्याला जी कॅरेक्टरिस्टिक्स मिळते कंटिन्युअस, ती फक्त 2 मिली अँपिअरला मिळाली. त्याच्यापेक्षा जास्त IC इन्क्रीज होणार नाही, कारण इनपुट व्होल्टेज कमी आहे. हे लक्षात घ्या. इनपुट व्होल्टेज 10 मायक्रोएम्पिअर आहे आणि म्हणूनच IC जास्त इन्क्रीज होणार नाही. IC थोड्या वेळ इन्क्रीज होईल, पुन्हा तो सॅच्युरेट होईल आणि त्याची व्हॅल्यू कंटिन्युअसली 2 मिली अँपिअरच राहील. ओके, व्हेन IB इज 10 मायक्रोएम्पिअर. पुन्हा थोडासा IB मी इन्क्रीज केला, बघा 20 केला, आता IB इज इक्वल टू IB इज इक्वल टू 20 मायक्रोएम्पिअर. सो ऑब्विसली ह्या करंट मध्ये थोडा चेंज होईल, आता 2 चं 4 होईल आणि पुन्हा तो सॅच्युरेट होईल. बघा करंट IC थोडा इन्क्रीज होईल या पॉइंटला आणि पुन्हा तो काय होईल, सॅच्युरेट होईल, बिकॉज IB इज कॉन्स्टंट 20 मायक्रोएम्पिअर. पुन्हा IB इन्क्रीज केला, पुन्हा मी इनपुट करंट इन्क्रीज केला, IB इज इक्वल टू 30 मायक्रोएम्पिअर घेतलं, तर बघा पुन्हा थोडासा करंट इन्क्रीज होतो. ओके, इट इज अप टू नाव 6 मिली अँपिअर आणि पुन्हा तो काय होतो, सॅच्युरेट होतो आणि इट बिकम्स कॉन्स्टंट. सो वी आर गेटिंग दिस काइंड ऑफ कर्व whenever we can increase the input current. So input current वर आउटपुट करंट डिपेंड असतो, हे ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं.
what I said, whatever input we are providing, that input current जो काय IB आहे त्याच्यावर बाळांनो आउटपुट करंट डिपेंड असतो. एक्झॅक्टली. ओके. सिमिलरली आणखी थोडा करंट इन्क्रीज केला, IB इज इक्वल्स टू 40 मायक्रो एम्पियर केलं. ओके. सो पुन्हा काय होईल, करंट थोडासा इन्क्रीज होईल. So likewise, we are getting the output characteristics of a transistor. Is it clear to all of you? The input characteristics and output characteristics. पटकन स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, व्हेरी गुड. फक्त कॅरेक्टरिस्टिक्स ड्रॉ करा असा क्वेश्चन येतो. आता याच्यामधला इम्पॉर्टंट जो पार्ट आहे तो रेझिस्टन्स आहे. ओके. आता बघा, मला सांगा इनपुट रेझिस्टन्स काय असणार आहे. इनपुट रेझिस्टन्स काय असणार आहे इथे, आणि तो रेझिस्टन्स आपल्याला एसी मधला हवाय. ओके. रेझिस्टन्स आपल्याला काय पाहिजे, एसी मधला. आता मला सांगा, ऍज पर ओहम्स लॉ आर इज इक्वल्स टू व्हॉट, आर इज इक्वल्स टू व्ही अपॉन आय, हे आपल्याला माहिती आहे. सो तेच इक्वेशन आपण इथे यूज करणार आहोत. फक्त आपण इथं लिहिताना काय लिहिणार आहोत बघा. सो आर आय, बघा, आर आय इज इनपुट करंट, सॉरी इनपुट रेझिस्टन्स. आर आय म्हणजे काय आहे, इनपुट रेझिस्टन्स आहे. आणि आर आय इज इक्वल्स टू काय लिहिणार, व्होल्टेज अपॉन करंट. इनपुट पॅरामीटर मधला व्होल्टेज काय आहे, डेल्टा व्हीबी. का लिहिलं, कारण मी हे एसी साठी लिहितोय बाळांनो, व्हॅरिएशन्स इन व्हीबी. ओके. अपॉन डेल्टा आयबी, व्हॅरिएशन्स इन बेस करंट. So input resistance of input characteristics is the ratio of, or we can say input resistance of the transistor is the ratio of variations in base emitter voltage to base current. ओके. आर आय म्हणजेच काय, इनपुट रेझिस्टन्स आहे त्याचा. इनपुट रेझिस्टन्स काय असतो, तर व्हॅरिएशन्स इन व्हीबी अपॉन व्हॅरिएशन्स इन आयबी. रिमेंबर दॅट. ओके. आणि हा इनपुट रेझिस्टन्स जो असतो बाळांनो तो लो असतो, हे लक्षात ठेवा. बऱ्याच वेळी एमसीक्यू मध्ये विचारतात, व्हॉट इज द व्हॉट द इनपुट रेझिस्टन्स ऑफ द ट्रान्झिस्टर. ट्रान्झिस्टरचा इनपुट रेझिस्टन्स काय असतो, तर तो लो असतो. लो रेझिस्टन्स म्हणतात. काय म्हणतात, लो रेझिस्टन्स. हे लक्षात ठेवा. आणि इथं जो आपल्याला रेझिस्टन्स मिळतो तो बघा काय मिळणार आहे, इकडे लक्ष द्या, आर ओ. आता इथं आपण आउटपुट रेझिस्टन्स जो घेणार आहे तो काय घेणार आहोत, आर ओ. आता पुन्हा ओम्स लॉ अप्लाय करायचा आहे, रेझिस्टन्स इज इक्वल्स टू व्ही अपॉन आय. पण इथं व्ही आणि आय घेताना आपण आउटपुटचे पॅरामीटर्स घेणार आहोत. आउटपुटचा पॅरामीटर काय इथं, डेल्टा व्हीसी, डेल्टा व्हीसीई अपॉन डेल्टा आयसी. डेल्टा म्हणजेच काय, व्हॅरिएशन्स इन कलेक्टर इमिटर व्होल्टेज अपॉन व्हॅरिएशन्स इन कलेक्टर करंट. It is equals to RO, output current, output resistance, sorry, output resistance of a transistor. Okay, output resistance of a transistor is equals to the variations of collector emitter voltage to variations of collector current. Is it clear? हे दोन्ही खूप महत्वाचं आहे. आपल्याला हा RI पुढे लागणार आहे डेरिवेशन मध्ये. हे लक्षात आलं. आता स्क्रीनशॉट काढा पटकन. झालं, क्लियर, डन, व्हेरी गुड. नाउ next point after the VI characteristics, next point is the transistor as an amplifier. म्हणजे ट्रान्झिस्टरचा ऍप्लिकेशन आहे ते, ट्रान्झिस्टर as an amplifier. इथं पॉइंट देतोय मी, ट्रान्झिस्टर ऍज अन एम्प्लिफायर. ट्रान्झिस्टर आपण ऍज अन एम्प्लिफायर कधी यूज करतो बाळांनो, ज्यावेळी तो ऍक्टिव्ह मोड मध्ये असेल. सो फर्स्ट थिंग, व्हेन ट्रान्झिस्टर वी कॅन यूज एम्प्लिफायर, व्हॉट ही डीड, तो काय करतो इथे, तर इट विल बी इनक्रीज द स्ट्रेंथ ऑफ इनपुट सिग्नल. So that is the first thing, or we can say it will be increase the magnitude of that signal. त्या सिग्नलची मॅग्नेट्यूड इन्क्रीज करायचं काम किंवा त्या सिग्नलची स्ट्रेंथ इन्क्रीज करायचं काम कोण करतं, ऍम्प्लिफायर करतो. सो ऍम्प्लिफायर मीन्स व्हॉट, किंवा ऍम्प्लिफिकेशन म्हणजेच काय असतं बाळांनो, इट इन्क्रीजेस द स्ट्रेंथ ऑफ द इनपुट सिग्नल, दॅट इज कॉल्ड ऍम्प्लिफिकेशन. रिमेंबर दॅट. अँड ऍम्प्लिफायर इज डिव्हाइस
ओके, ऍम्प्लिफायर एक काय आहे, डिव्हाइस आहे जे त्या सिग्नलची स्ट्रेंथ काय करतं, इन्क्रीज करतं. सो याच्यामध्ये पहिली इम्पॉर्टंट थिंग, याच्यामध्ये लिहिताना वर्किंग मध्ये किंवा त्याच्या आपण याचा ऍक्च्युली वर्किंगच बघत आहोत. वर्किंग मध्ये लिहिताना पहिल्यांदा काय लिहायचं बाळांनो, तर इट amplifier is increase the strength of input signal, or we can say the increase the magnitude of input signal. ओके, amplifier काय करतो, इनपुटची स्ट्रेंथ इन्क्रीज करतो किंवा त्याची मॅग्नेट्यूड काय करतो, इन्क्रीज करतो. सेकंड थिंग, it is operated in transistor operated in active mode. That means the collector base junction reverse bias आणि इमिटर बेस जंक्शन इज फॉरवर्ड बायस. काय म्हणलं मी, ऍक्टिव्ह मोड म्हणजेच काय असतं, इमिटर बेस जंक्शन फॉरवर्ड बायस असतं आणि कलेक्टर बेस जंक्शन काय असतं, रिव्हर्स बायस असतं. ते सुद्धा याच्यामध्ये लिहायचं आहे. ओके, सो ट्रान्झिस्टर इन ऍम्प्लिफायर ऑपरेटेड इन ऍक्टिव्ह मोड. ऍक्टिव्ह मोड मध्ये तो काय होतो, ऑपरेट होतो. ओके, ऍक्टिव्ह मोड मध्ये ऑपरेट होतो म्हणजेच काय, तर इमिटर बेस जंक्शन जे आहे ते काय असतं, फॉरवर्ड बायस आणि कलेक्टर बेस जंक्शन जे असतं ते काय असतं, रिव्हर्स बायस असतं. ओके, हे लक्षात ठेवायचं. आणि त्यानंतर हे सगळं लिहिल्यानंतर तुम्हाला डायग्राम ड्रॉ करायचे, जी मी इथं ड्रॉ करतोय. आता नीट लक्ष द्या. डायग्राम ड्रॉ करताना तुम्हाला इथं इनपुट व्होल्टेजला एसी सिग्नल अप्लाय करायचा आहे, दॅट इज कॉल्ड व्हीआय. ओके, हा एसी सिग्नल आहे. हा एसी सिग्नलचा सिम्बॉल मी इथं ड्रॉ केलाय, ऍज अ इनपुट म्हणून अप्लाय करणार आहोत आपण. आणि हे इनपुट आपण ट्रान्झिस्टरच्या बेसला कनेक्ट केलंय. सो देयर इज अ बेस. ओके, एनपीएन ट्रान्झिस्टरच घ्यायचं आहे आपल्याला. इथं बेस आहे. सो हे इनपुट इथं बेसला कनेक्ट केलं. त्यानंतर इथं आपल्याला व्हीबी पण द्यायचं आहे सिरीज मध्ये. व्हीबीबी हा सिरीज मध्ये आपण इथं कनेक्ट केलाय. नीट लक्ष द्या, व्हीबीबी हा सिरीज मध्ये कनेक्ट केलाय. त्यानंतर आउटपुट साइडला आपल्याला एक लोड रेझिस्टन्स घ्यायचा आहे, आरएल. ओके, आरएल हा लोड रेझिस्टन्स आहे आणि याच्या अक्रॉस आपल्याला व्हीसीसी द्यायचा आहे. व्हीसीसी म्हणजेच काय बाळांनो, तर हाय व्होल्टेज आहे, प्लस मायनस व्हीसीसी. सो दिस इज व्हेरी हाय व्होल्टेज. ओके, आणि ह्याच्या अक्रॉस जो आपल्याला करंट मिळतो बाळांनो, सो इथं कलेक्टर आहे, इथं बेस आहे. सो आरएलच्या अक्रॉस जो करंट असणार आहे, ऑब्विसली तो काय असणार आहे, तर दिस करंट इज आयसी. हा जो करंट आहे तो आयसी आहे. त्यानंतर इथे जो करंट आहे तो आयई आहे, आपल्याला माहिती आहे. आणि इथला जो करंट आहे तो काय आहे, आयबी आहे. आणि हे इनपुट आहे, व्हीआय म्हणजेच काय, इनपुट. हे लक्षात घ्या, इनपुट. आणि हे इनपुट जे आहे एसी इनपुट आहे. ओके, एसी व्होल्टेज आपण इथून अप्लाय केलं. आणि ह्या ठिकाणी अक्रॉस दिस आरएल वी आर गोइंग टू चेक दी आउटपुट. आणि आपल्याला माहिती आहे बाळांनो, कलेक्टर आणि बेसच्या अक्रॉस, सॉरी इथं इमिटर आहे, कलेक्टर आणि इमिटरच्या अक्रॉस जे व्होल्टेज असतं त्याला आपण काय म्हणतो, व्हीसीई. दिस व्होल्टेज इज कॉल्ड व्हॉट, व्हीसीई, कलेक्टर इमिटर व्होल्टेज. आपण त्या व्होल्टेजला काय म्हणतो, व्हीसीई, कलेक्टर इमिटर व्होल्टेज. ते इथं आपण बघणार आहोत ट्रान्झिस्टरच्या अक्रॉस. कलेक्टर आणि इमिटर टर्मिनलच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज आहे त्याला आपण काय म्हणतो, व्हीसीई म्हणतो. आणि सिमिलरली बेस आणि इमिटरच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज आहे त्याला आपण काय म्हणतो, व्हीबीई. ओके, सो याच्या अक्रॉस जे व्होल्टेज असणार आहे त्याला आपण म्हणणार व्हीबीई. हे लक्षात घ्या. व्हीसीई म्हणजेच काय बाळांनो, तर व्हीसीई म्हणजेच काय, दी व्होल्टेज अक्रॉस कलेक्टर अँड इमिटर. आणि व्हीबीई म्हणजेच काय, दी व्होल्टेज अक्रॉस बेस अँड इमिटर. ओके, ही डायग्राम लक्षात ठेवा. बुक मध्ये जी डायग्राम दिलेली आहे ती करायची नाही. हीच डायग्राम करायची ट्रान्झिस्टर ऍज अ एम्प्लिफायर साठी, कारण ह्याच्यावरूनच मी आता डेरिव्हेशन तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ओके, आणि वर्किंग मध्ये तुम्हाला डेरिव्हेशनच एक्सप्लेन करायचं आहे, हे लक्षात घ्या. ट्रान्झिस्टर ऍज अन एम्प्लिफायर मध्ये जे तुम्हाला वर्किंग लिहायचं आहे याचं, त्याच्यामध्ये तुम्हाला डेरिव्हेशनच्या स्टेप्स लिहायच्या आहेत ऍज अ वर्किंग. सो लुक हियर, इन डेरिव्हेशन किंवा आपण याला वर्किंग सुद्धा म्हणू शकतो. ओके, डेरिव्हेशन म्हणा किंवा वर्किंग म्हणा, वर्किंग ऑफ ट्रान्झिस्टर. ओके, सो याच्यामध्ये जी पहिली गोष्ट आहे त्यामध्ये बघा, जर व्हीआय आपण अप्लाय केला नाही इनिशियली, वेन व्हीआय इज नॉट अप्लाइड. ओके, सो इथं मी लिहितो, वेन व्हीआय म्हणजेच काय आहे, इनपुट एसी व्होल्टेज आहे. ओके, आणि जर मी हे अप्लाय केलं नाही, इनपुट एसी व्होल्टेज आहे, आणि जर मी हे अप्लाय केलं नाही तर काय होईल, त्यावेळी वेन व्हीआय इज नॉट अप्लाइड,
इनिशियली, त्यावेळी व्हीबीबी इज इक्वल टू काय असतं, व्हीबीई असतं. हे लक्षात ठेवा. व्हीबीबी इज इक्वल टू काय असतं, व्हीबीई. म्हणजेच बॅटरी व्होल्टेज इज इक्वल टू काय असतं, व्हीबीई असतं. इथं मी रेझिस्टन्स कनेक्ट केलेला नाहीये, आरबी, हे लक्षात घ्या. आणि म्हणूनच मी म्हणू शकतो की व्हीबीबी इज इक्वल टू काय असतं, व्हीबीई. हे लक्षात घ्या. ओके, व्हीबीबी इज इक्वल टू काय असतं, व्हीबीई असतं इनिशियली. म्हणजे ज्यावेळी आपण व्हीआय म्हणजे हे इनपुट आपण अप्लाय करणार नाही आहोत. सो वेन वी कॅन नॉट अप्लाय दिस इनपुट at that time, this VBB battery voltage is equal to what, the transistor input voltage VBE. ओके, लक्षात येते का. हे व्होल्टेज आणि हे व्होल्टेज सेम असतं. ज्यावेळी VI काय असतो, फॉर एक्झाम्पल 0 असतो. ओके, वेन VI इज 0 at that time VBB is equal to VBE. इथं मी रेझिस्टन्स ड्रॉ केलेला नाहीये. जर मी इथं रेझिस्टन्स ड्रॉ केला असता तर कंडिशन डिफरंट असतील. त्यावेळी मी म्हणू शकत नाही व्हीबीबी इज इक्वल टू व्हीबीई. हे लक्षात घ्या, कारण रेझिस्टन्सच्या अक्रॉस काय असतो, व्होल्टेज ड्रॉप असतो. ओके, सो व्हीबीबी इज इक्वल टू व्हीबीई इनिशियली. तो मी इथं लिहिलं. आणि ज्यावेळी आपण वेन व्हीआय इज अप्लायड, वेन आता बघा व्हीआय अप्लाय केला आपण, आता व्हीआय आपण कंटिन्युअसली अप्लाय केला, इथं काय होतं, व्हीबीबी इज इक्वल टू व्हीबीई होतं. पण ज्यावेळी आपण व्हीआय अप्लाय करतो, व्हीबीबी कॉन्स्टंट आहे. ओके, व्हीबी 0.6 असेल, 0.7 असेल, ट्रान्झिस्टर ऑन झाला की आपण काय करणार, हा कॉन्स्टंट ठेवणार आहे. त्यानंतर कंटिन्युअसली आपण व्हीआय चेंज करणार आहे. सो व्हेनेवर वी कॅन चेंज दी व्हीआय विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, व्हीबी विल बी चेंज. म्हणजे ट्रान्झिस्टरच्या अक्रॉसचं व्होल्टेज बाउंड चेंज होईल. बॅटरीचं व्होल्टेज फिक्स राहणार. हे लक्षात घ्या, बॅटरीचं व्होल्टेज फिक्स राहणार आहे. पण जर आपण इनपुट व्होल्टेज व्हीआय एसी जे आहे ते चेंज केलं तर ऑब्व्हियसली व्हीबी काय होईल, बाउंड चेंज होईल. म्हणून आपण इथं इक्वेशन लिहिणार आहे. सो व्हीआय इज इक्वल टू व्हॉट, चेंज विथ व्हीबीई. बघा, हे इक्वेशन लिहिलं मी. व्हीआय कसा चेंज होईल, जर व्हीआय आपण इन्क्रीज केला तर ऑब्व्हियसली तिथं काय होईल, व्हीबीई सुद्धा काय होईल, चेंज होईल. सो देर इज अ चेंज इन व्हीबीई. ओके, सो इनपुट व्होल्टेज इथं आपण काय लिहितो, वेन व्हीआय इज अप्लाइड. व्हीआय म्हणजे काय आहे, इनपुट व्होल्टेज आहे. तुम्हाला आणखी लिहायचं आहे, मी शॉर्ट मध्ये लिहिलंय. ओके, तुम्हाला डेरिवेशन मध्ये काय लिहायचं आहे, तर वेन व्हीआय इज अप्लाइड. ओके, ज्यावेळी आपण व्हीआय अप्लाय करतो तर त्यावेळी व्हीबीए जे आहे, व्हीबी म्हणजे काय, बेस इमिटर व्होल्टेज ऑफ द ट्रान्झिस्टर इज इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन इनपुट व्होल्टेज. जसा व्हीआय इन्क्रीज होईल बाळांनो, त्या पद्धतीनं व्हीबी पण काय होईल, इन्क्रीज होईल. आता इथं डेल्टा का लिहिलंय मी, कारण याच्यामध्ये व्हॅरिएशन्स होत आहेत. जसं तुम्ही इनपुट व्होल्टेज इन्क्रीज कराल व्हीआय, त्या पद्धतीनं इथं व्हीबीई मध्ये काय होतील बाळांनो, व्हॅरिएशन्स होतील. म्हणून मी इथं डेल्टा लिहिलंय. सो चेंज इन व्हीबीई द्या. सो whenever you can change their VI, इनपुट व्होल्टेज ज्यावेळी तुम्ही चेंज कराल, इथे ज्यावेळी इनपुट व्होल्टेज चेंज कराल त्यावेळी हा व्हीबी जो आहे तो काय होईल, चेंज होईल. हे लक्षात ठेवा. whenever you can change their VI, obviously VB will be changed. At that time the battery voltage is constant. VBB जो आहे तो कॉन्स्टंट असणार. इज इट क्लिअर. हा पार्ट कळाला, हा पार्ट कळाला, इथपर्यंत कळालं बाळांनो. आता आपण इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये काय बघितलं होतं, as per input characteristics. Okay, as per input characteristics, tell me the resistance. इनपुट कॅरेक्टरिस्टिक्सचा यूज करून आपण रेझिस्टन्स जो आर आय फाइंड आउट केला होता, तो आर आय काय होता, आर आय इज इक्वल टू काय होतं, डेल्टा व्हीबी अपॉन डेल्टा आयबी. सो मी ते लिहितो इथं, ऍज पर इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स आर आय इज इक्वल टू डेल्टा व्हीबीई अपॉन डेल्टा आयबी. हे माझं इक्वेशन नंबर 1 असेल, किंवा हे इक्वेशन 1 म्हणा, हे इक्वेशन 2 आहे आणि हे इक्वेशन 3 आहे. इनपुट कॅरेक्टरिस्टिक्सचा यूज केला मी इथं आणि आर आय ची व्हॅल्यू इथं लिहिली, आर आय इज इक्वल टू डेल्टा व्हीबी अपॉन डेल्टा आयबी. हे कळालं, इथपर्यंत कळालं. फक्त इथं मी इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स लिहिले आणि इथं आर आय इज इक्वल टू काय घेतलंय, डेल्टा व्हीबी अपॉन डेल्टा आयबी. पटकन स्क्रीनशॉट घ्या, इरेज करणार आहे मी. घेतला स्क्रीनशॉट. काय डाऊट आहे का इथपर्यंत, काय डाऊट असेल तर विचारा. ओके, नो डाऊट, व्हेरी गुड. पटकन स्क्रीनशॉट घ्या.
घेतला स्क्रीनशॉट? टेक अ स्क्रीनशॉट फास्ट. ओके, नोट्स मध्ये आहेस? ओके, रिपीट करतो बेटा. ओके, लक्ष द्या इकडं काय सांगितलं मी इथं. वेन व्हीआय म्हणजे इनपुट व्होल्टेज आहे. हे इनपुट व्होल्टेज आपण एसी अप्लाय केलं. ओके, हे एसी व्होल्टेज जर आपण अप्लायच केलं नाही, 0 असेल याची व्हॅल्यू, त्यावेळी व्हीबीबी इज इक्वल टू काय असतं? व्हीबी म्हणजे बॅटरी व्होल्टेज इज इक्वल टू काय असतं? तर इनपुट व्होल्टेज ऑफ दिस ट्रान्झिस्टर. ट्रान्झिस्टरचं इनपुट व्होल्टेज काय? तर बेस आणि इमिटरच्या अक्रॉसचं व्होल्टेज म्हणजे इनपुट व्होल्टेज, हे दोन्ही इक्वल असतात. ओके, म्हणून हे इक्वल लिहिलं इक्वेशन 1 मध्ये. व्हीबीबी इज इक्वल टू व्हीबी लिहिलं इक्वेशन 1. ज्यावेळी व्हीआय आपण अप्लाय करणार नाही, पण ज्यावेळी आपण व्हीआय अप्लाय करणार आणि ज्यावेळी बॅटरी व्होल्टेज कॉन्स्टंट असेल, व्हीबी कॉन्स्टंट असेल, त्यावेळी व्हीआय जसा आपण व्हॅरी करेन त्या पद्धतीनं व्हीबी सुद्धा व्हॅरी होतो. काय म्हटलं मी? जसा व्हीआय व्हॅरी होतो त्या पद्धतीनं, म्हणजे व्हीआय जर आपण इन्क्रीज केला तर इथला ट्रान्झिस्टर आणि हे जे व्होल्टेज आहे ट्रान्झिस्टरच्या अक्रॉसचं बेस आणि इमिटरचं जे व्होल्टेज आहे ते सुद्धा काय होतं? इन्क्रीज होतं. त्यावेळी व्हीबीबी बॅटरी तर कॉन्स्टंटच असणार आहे, ते काय इन्क्रीज होणार नाही, बरोबर ना? पण हे ट्रान्झिस्टरच्या अक्रॉसचं जे व्होल्टेज असतं ते काय होतं? इन्क्रीज होतं. म्हणून इथं लिहिलंय वेन व्हीआय अप्लाइड देयर इज ए इन्क्रीज इन व्हीआय. ज्यावेळी आपण व्हीआय इन्क्रीज करेन त्यावेळी ऑब्व्हियसली त्यामुळे व्हीबी मध्ये काय होईल? चेंज होईल. ऍट दॅट टाइम व्हीबी ऑल्सो चेंजेस. सो दिस डेल्टा इज फॉर व्हॅरिएशन ऑफ व्हीबी. ओके, आणि त्यानंतर आपण इनपुट कॅरेक्टरिस्टिक जी मगाशी बघितली, त्या इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये जो आपण रेझिस्टन्स घेतलेला तोच रेझिस्टन्स मी इथं लिहिलाय. आर आय इज इक्वल टू डेल्टा व्हीबी अपॉन डेल्टा आय बी. ओके, इनपुट कॅरेक्टरिस्टिक्स मध्ये बाळून जो आपण रेझिस्टन्स बघितला तो रेझिस्टन्स मी इथं लिहिलेला आहे. आर आय इज इक्वल टू डेल्टा व्हीबी अपॉन डेल्टा आय बी. इट इज क्लिअर नाव. नेक्स्ट लुक इट हियर. इक्वेशन 3 चा यूज करून इक्वेशन 3 मी सिम्प्लिफाय करतो. इक्वेशन 3 मी डेल्टा व्हीबी साठी लिहितोय. डेल्टा व्हीबीई इज इक्वल टू काय असणार आहे मग? आर आय इंटू किंवा डेल्टा आय बी इंटू आर आय. सो दिस इज माय इक्वेशन नंबर 4. बघा मी काय केलं, इक्वेशन 3 रिअरेंज केलं आणि मला हे इक्वेशन मिळालं. डेल्टा व्हीबी इज इक्वल टू व्हॉट? डेल्टा आय बी इंटू आर आय. व्हेरी सिम्पल. जे इक्वेशन 3 आपण लिहिलं होतं इथं आर आय इज इक्वल टू डेल्टा व्हीबी अपॉन डेल्टा आय बी, ते मी फक्त सिम्प्लिफाय केलं व्हीबी साठी, डेल्टा व्हीबी साठी. तो डेल्टा व्हीबी इज इक्वल टू व्हॉट? डेल्टा आय बी इंटू आर आय. व्हीबी म्हणजेच काय? तर व्हीआय आहे, हे लक्षात घ्या. व्हीबी म्हणजेच काय आहे? व्हीआय आहे. ते आपण इक्वेशन 2 मध्ये प्रूव्ह केलं. इक्वेशन 2 नुसार व्हीआय इज इक्वल टू डेल्टा व्हीबी, म्हणजे डेल्टा व्हीबी म्हणजेच काय आहे? इनपुट व्होल्टेज आहे, हे लक्षात ठेवा. इथं लक्षात ठेवण्यासारखं काय आहे? डेल्टा व्हीबीई म्हणजेच काय बाळांनो? इनपुट व्होल्टेज व्हीआय आहे. तसे इनपुट व्होल्टेजचे व्हॅरिएशन्स होतील त्या पद्धतीनं व्हीबी चेंज होईल. आणि हा चेंज इन व्हीबी म्हणजेच बेस इमिटर व्होल्टेज म्हणजेच काय आहे? व्हीआय आहे, इनपुट व्होल्टेज आहे. ओके, लक्षात आलं? आता हे झालं इक्वेशन 4. आता नेक्स्ट इथं मला केव्हीएल अप्लाय करायचा आहे. कुठे? या आउटपुटच्या लूपला. हा जो मी लूप इथं कन्सिडर केलाय, बघा मी जो सर्कल केलाय, त्या सर्कलच्या लूपला मला केव्हीएल अप्लाय करायचा आहे. सो हिअर वी आर गोइंग टू अप्लाय केव्हीएल. सो वी कॅन अप्लाय हिअर केव्हीएल, Kirchhoff voltage law. So I can write a statement applying KVL at output loop. जो आउटपुट लूप आहे त्या सर्किटचा हा वाला, तिथं जर मी केव्हीएल अप्लाय केलं तर मला काय इक्वेशन मिळतं? बघा व्हीसीसी. बघा व्हीसीसी. आता ह्याच्या अक्रॉसचा करंट आणि रेझिस्टन्स, ह्याच्या अक्रॉसचा व्होल्टेज काय असणार आहे? आयसी इंटू आर एल. तो मी इथं लिहिणार आयसी इंटू आर एल. व्हीसीसी मायनस आयसी इंटू आर एल. बघा नीट. त्यानंतर मी याच्या अक्रॉसचं काय व्होल्टेज आहे ट्रान्झिस्टरच्या? व्हीसीई मायनस व्हीसीई. ओके, पण हे सगळे व्होल्टेजेस जे आहेत बानो, इथं आपण एसी सिग्नल अप्लाय केलाय त्यामुळे हे सगळे व्होल्टेजेस इज इक्वल टू काय असतं? 0 असतं. व्हीसीसी बघा इथं मी केव्हीएल अप्लाय केला, मला इक्वेशन मिळालं व्हीसीसी मायनस आयसीआरएल. आयसीआरएल म्हणजे ह्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज, रेझिस्टन्सच्या अक्रॉसचं. ओम्स लॉ न फाइंड आउट केलं. आयसीआरएल करंट इंटू आर. ओके, त्यानंतर ह्याच्या अक्रॉसचं व्होल्टेज काय आहे? व्हीसीई आहे. सो मायनस व्हीसीई केलं इज इक्वल टू 0 केलं. आणि हे इक्वेशन सिम्प्लिफाय केल्यानंतर मला इक्वेशन मिळेल व्हीसीसी इज इक्वल टू, मायनसच्या टर्म मी राईट हँड साइडला नेल्या तर त्या प्लस होतील आयसीआरएल प्लस व्हीसीई. ओके, आणि बाणू हे जे आहे ते इनपुट व्होल्टेज जे आहे ते एसी आहे, म्हणजे ऑब्व्हियसली हे सगळे व्होल्टेज काय असणार आहे? चेंज इन असणार.
तर बघा चेंज इन VCC इज इक्वल टू चेंज इन ICRL प्लस चेंज इन VCE. सो फक्त मी इथं व्हॅरिएशन प्रोव्हाइड केले. सो दिस इज माय इक्वेशन नंबर 5. दिस इज माय इक्वेशन नंबर 5. नीट लक्ष द्या मी काय सांगितलं. अप्लाइंग KVL ऍट द आउटपुट लूप. या आउटपुट लूपला मी KVL अप्लाय केलं. मला हे इक्वेशन मिळालं स्टार्टिंगला VCC मायनस ICRL मायनस VC इज इक्वल टू 0. मायनसच्या टर्म मी राईट हँड साइडला शिफ्ट केल्या. तर मला इक्वेशन मिळाले VCC इज इक्वल टू ICRL प्लस VC. हे DC साठी झालं म्हणून मी AC साठी इक्वेशन लिहिलं. डेल्टा VCC इज इक्वल टू फक्त डेल्टा पुटअप केला. AC साठी लिहिलं म्हणजेच काय व्हॅरिएशन्स पुटअप केले. डेल्टा VCC इज इक्वल टू व्हॉट डेल्टा ICRL प्लस डेल्टा VC. सो दिस इज माय इक्वेशन नंबर 5. ओके. आता मी ही जी डेल्टा VCC ची व्हॅल्यू आहे ती काय कन्सिडर करणार 0. ओके. पटकन स्क्रीनशॉट घ्या. पटकन स्क्रीनशॉट घ्या. नाउ आय एम गोइंग टू कन्सिडर डेल्टा VCC इज इक्वल टू 0. आता बघा मी इथं डेल्टा VCC इज इक्वल टू 0 घेतोय. इक्वेशन नंबर 5 जे आहे त्याच्यामध्ये मी थोडेसे चेंजेस करतोय. डेल्टा VCC इज इक्वल टू काय घेतोय 0. So now delta consider because VCC is constant. ओके. कन्सिडर करायचं आपल्याला VCC कॉन्स्टंट आहे त्यामुळे डेल्टा VCC इज इक्वल टू काय घेतलं मी 0 घेतलं. ओके. आणि जर डेल्टा VCC इज इक्वल टू 0 असेल आणि ही व्हॅल्यू जर मी इक्वेशन 5 मध्ये पुट केली तर मला इक्वेशन 5 काय मिळेल 0 इज इक्वल टू डेल्टा ICRL. बघा ही व्हॅल्यू मी इक्वेशन 5 मध्ये पुट केली. सो 0 इज इक्वल टू डेल्टा ICRL प्लस डेल्टा VCE मिळाल. सो म्हणूनच डेल्टा VCE काय आहे डेल्टा VCE इज इक्वल टू आणि हा आउटपुट व्होल्टेज आहे हे लक्षात घ्या. डेल्टा VCE म्हणजेच काय आउटपुट व्होल्टेज आहे. ही टर्म मी LHS ला शिफ्ट केली तर काय होईल मायनस डेल्टा ICRL मायनस डेल्टा ICRL. दिस इज इक्वेशन नंबर 6. ओके. हे आउटपुटचं मला इक्वेशन मिळालं. डेल्टा VC म्हणजे आउटपुट व्होल्टेजच आहे बाळांनो. VOच आहे तो. ओके. VO म्हणजेच काय आउटपुट व्होल्टेज. डेल्टा VC म्हणजे आउटपुट व्होल्टेजच आहे. सो डेल्टा VCE इज इक्वल टू काय मिळालं मला मायनस डेल्टा ICRL. काय मिळालं मायनस डेल्टा ICRL मिळालं. इथपर्यंतचा पार्ट कळाला. नाव व्हॉट इज द गेन. याच्या पुढचा जो पार्ट आहे डेरिव्हेशनचा तो गेन आहे. पटकन स्क्रीनशॉट घ्या. टेक अ स्क्रीनशॉट फास्ट. घेतलं. टेक अ स्क्रीनशॉट. ओके डन. ओके. नाव गेन म्हणजे आपल्याला माहिती आहे गेन म्हणजे काय असतं भावानो आउटपुट अपॉन इनपुट असतं. पण इथं आपल्याला जी गेन घ्यायची आहे ती काय घ्यायची आहे व्होल्टेज गेन घ्यायची आहे. ओके. इथं जे आपल्याला गेन घ्यायची आहे ती काय आहे भावानो व्होल्टेज गेन आहे. सो व्होल्टेज गेन इज इक्वल टू ह्याला आपण AV कन्सिडर करतो. व्होल्टेज गेनला आपण काय कन्सिडर करतो AV इज इक्वल टू आउटपुट व्होल्टेज अपॉन इनपुट व्होल्टेज. काय घेतो आपण गेन जी आहे भावानो ती काय घेतो आउटपुट व्होल्टेज अपॉन इनपुट व्होल्टेज घेतो. सो द गेन ऑफ ट्रान्झिस्टर the voltage gain of transistor is equals to what output voltage upon input voltage. आता आपल्याला आउटपुट व्होल्टेज माहिती आहे VO आहे म्हणजेच डेल्टा VCE आहे आणि इनपुट व्होल्टेज काय आहे VI म्हणजेच डेल्टा VBE आहे. हे लक्षात घ्या. आता मी इथं लिहितोय बघा इक्वेशन नीट लक्ष द्या. मी आता इथं चेंजेस करतोय म्हणजेच काय मी गेन साठी इक्वेशन लिहितोय आता. सो व्होल्टेज गेन नाव व्होल्टेज गेन ऑफ ट्रान्झिस्टर AV is equals to VO upon VI is equals to delta VCE upon delta VBE. So this is my equation number 7. हे माझं इक्वेशन नंबर 7 आहे. ओके. दिस इज माय इक्वेशन नंबर 7. इज इट क्लिअर टू ऑल ऑफ यू. व्होल्टेज गेन AV व्होल्टेज गेन म्हणजेच काय तर मी AV सिम्बॉल यूज केलाय. ओके. VO आउटपुट व्होल्टेज अपॉन VI इनपुट व्होल्टेज. VO म्हणजेच काय आपण बघितलं डेरिव्हेशन मध्ये डेल्टा VC कलेक्टर इमिटरचं व्होल्टेज व्हॅरिएशन इन कलेक्टर इमिटर व्होल्टेज म्हणजेच डेल्टा VC
आणि डेल्टा व्हीबी म्हणजेच काय, व्हॅरिएशन्स इन व्हीबी म्हणजेच काय, बेस इमिटर व्होल्टेज. ओके, हे म्हणजेच काय आहे इनपुट व्होल्टेज आणि हे म्हणजेच काय आहे आउटपुट व्होल्टेज डेरिवेशन मधलं, म्हणजेच इक्वेशन नंबर 6 आणि इक्वेशन नंबर 4. सो इक्वेशन नंबर 6 आणि इक्वेशन नंबर 4 आपल्याला ह्या इक्वेशन 7 मध्ये पुट करायचे. सो पुटिंग, आय कॅन राईट हिअर, पुटिंग equation 4 and 6 in equation 7, we get what we get. Look at here, AV is equals to delta VCE upon delta VBE is equals to, look at here, minus delta IC RL upon delta IB RI, small RI. So we are getting this equation. Look at here, AV is equals to minus delta IC upon delta IB minus delta IC RL upon delta IB RI. So हे इक्वेशन आपल्याला मिळालं व्होल्टेज गेन साठी. आता मला सांगा डेल्टा IC अपॉन डेल्टा IB काय असतं? करंट एम्प्लिफिकेशन फॅक्टर मध्ये डेल्टा IC अपॉन डेल्टा IB काय असतं? बीटा असतो की अल्फा असतो? टेल मी फास्ट. डेल्टा IC upon delta IB is beta or alpha? Very good, Payal. Very good. It is beta. Snehal, it is beta. Beta. Okay. Delta IC upon delta IF काय असतो? बीटा असतो. Very good, Shruti. Delta IC upon IB काय असतं? बीटा असतो. सो आपल्याला फक्त तिथं बीटाची व्हॅल्यू पुटअप करायची आहे. पटकन स्क्रीनशॉट घ्या. टेक अ स्क्रीनशॉट फास्ट. हे मी इरेज करणार आहे पुन्हा. टेक अ स्क्रीनशॉट फास्ट. घेतला? डन. ओके, डन. स्क्रीनशॉट घेतला पाहणो? येस. ओके. नाव लुक हिअर. इथं आपण काय जास्त केलेलं नाहीये, फक्त व्होल्टेज गेन एव्ही व्हीओ अपॉन व्हीआय घेतलं, लक्षात घ्या. आणि व्हीओ म्हणजेच डेल्टा व्हीसी आहे, व्हीआय म्हणजेच डेल्टा व्हीबी आहे, हे लक्षात ठेवा. आणि पुटिंग इक्वेशन 4 and 6 इक्वेशन 7 ह्या इक्वेशन मध्ये 4 आणि 6 पुट केले, म्हणजे डेल्टा व्हीसी आणि डेल्टा व्हीबी ची व्हॅल्यू फक्त पुट केली इथं. मायनस डेल्टा आयसीआरएल डेल्टा व्हीसी ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली होती डेरिवेशन मध्ये, आणि डेल्टा व्हीबी ची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केली होती डेल्टा आयबी आरआय. त्या व्हॅल्यू फक्त इथं पुटअप केले आहेत. आणि आता आपण नेक्स्ट जो टर्म बघणार आहोत ती बीटाची. बीटा म्हणजेच काय असतं? डेल्टा आयसी अपॉन डेल्टा आयबी, म्हणजे एसी बीटा येतो. ओके, सो इथं मी लिहितो बघा. बट बीटा इज इक्वल्स टू डेल्टा आयसी अपॉन डेल्टा आयबी. ओके, बीटा इज इक्वल्स टू डेल्टा आयसी अपॉन डेल्टा आयबी. सो दिस इज माय इक्वेशन नंबर 8. ओके, फॉर एक्झाम्पल. आणि हे इक्वेशन नंबर 9 आहे. सो आता मला इक्वेशन 9 इक्वेशन 8 मध्ये पुट करायचं आहे. सो लुक हिअर, आय एम गोइंग टू पुट इक्वेशन 9 इन इक्वेशन 8, म्हणजे डेल्टा आयसी अपॉन डेल्टा आयबी जी टर्म आहे तिथं मी बीटा पुट करणार. आय एम गेटिंग दी व्होल्टेज गेन फॉर दिस amplifier circuit. Therefore, I can write here putting equation 9 in equation 8, we get what we get? AV is equals to, now look at here, AV is equals to minus beta RL upon RI. So this is my final equation of gain. Okay, हे माझं काय आहे बाळांनो? तर फायनल इक्वेशन आहे गेनचं. आणि जो आउटपुट व्होल्टेज असतं बाळांनो ते लक्षात ठेवा, आउटपुट व्होल्टेज व्हीओ. ओके, जे काय व्हीओ असणार आहे ते काय असणार आहे? ऑब्विसली एव्ही इंटू काय असतं? व्हीआय असतं. हे लक्षात घ्या. म्हणजेच काय, जे आपण मगाशी बघितलं डेल्टा व्हीसीई इज इक्वल्स टू काय असेल? एव्ही इंटू काय असेल? डेल्टा व्हीबीई असेल. ओके, डेल्टा व्हीबी असेल. आउटपुटचं जे व्होल्टेजचं इक्वेशन असतं ते नेहमी काय असतं? गेन इंटू इनपुट व्होल्टेज असतं. ओके, गेन इंटू काय असतं? इनपुट व्होल्टेज असतं. व्हेरी गुड श्रुती. गेन इंटू काय असतं? इनपुट व्होल्टेज इज इक्वल टू काय असतं? आउटपुट व्होल्टेज. म्हणजे जर आपण गेनचा फॉर्म्युला बघितला तर काय असतो? तो आउटपुट आपण इनपुट जर सिम्प्लिफाय केला तर आउटपुट इज इक्वल टू काय मिळतं आपल्याला? गेन इंटू इनपुट मिळतं.
इज इट क्लिअर? सो आउटपुट इज इक्वल्स टू गेन इंटू इनपुट. आता इथं गेन जो आहे तो निगेटिव्ह आहे. हा काय इंडिकेट करतो? निगेटिव्ह साइन काय इंडिकेट करतो इथं डेरिव्हेशन मध्ये? सो दिस इज फायनल इक्वेशन. ओके, हे आपलं फायनल इक्वेशन आहे. व्हीओ इज इक्वल्स टू एव्ही इंटू व्ही आय. पण जो व्हीओ मिळतो तो आपल्याला काय मिळतो? निगेटिव्ह, बिकॉज मायनस बीटा इज देअर. ओके, अँड दिस निगेटिव्ह साइन इंडिकेट्स दी आउट ऑफ फेज आउटपुट. काय म्हटलं मी? 180 डिग्री फेज शिफ्ट असते. जर मी इनपुटला साइन वेव्ह अशी अप्लाय केली, बघा नीट, इनपुटला मी साइन वेव्ह अशी अप्लाय केली, तर आउटपुटला मला त्याचा अँप्लिफिकेशन होऊन एक्झॅक्टली रिव्हर्स मिळते. म्हणजे पॉझिटिव्ह सायकलला निगेटिव्ह सायकल आणि निगेटिव्ह सायकलला पॉझिटिव्ह सायकल. ह्याला आपण आउट ऑफ फेज म्हणतो. ओके, ह्याला आपण काय म्हणतो बाळांनो? आउट ऑफ फेज. आउट ऑफ फेज आउटपुट भेटतं बिकॉज ऑफ दिस निगेटिव्ह साइन. डेरिव्हेशन मधला निगेटिव्ह साइन काय इंडिकेट करतो? देर इज ए आउट ऑफ फेज आउटपुट. That means 180 degree phase shift. If you are providing as an input positive cycle, at the output side we are getting the amplified negative cycle. If you are providing negative cycle as an input, then we are getting at the output side positive with amplification. Positive cycle मिळते with amplification. लक्षात आलं? म्हणजेच त्या सिग्नलची मॅग्निट्यूड जी आहे ती काय होते? इन्क्रीज होते. त्यालाच आपण काय म्हणतो बाळांनो? आउट ऑफ फेज आउटपुट. So this negative sign indicates here the out of phase output. Is it clear? That means 180 degree phase shift. So in amplifier, transistor as an amplifier, at the end we can say the output we are getting, that is 180 degree phase shift. That means out of phase with amplification. Is it clear?